हॅलो लवली यूट्यूबर्स, मास्टर कुकच्या या भागामध्ये मी पूजा आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. सणवार आले की लगबग सुरू होते ते पुरणपोळ्यांची. आणि पुरणपोळ्या खायला कोणाला आवडत नाही? त्यामुळे तरी सणांची आपण आतुरतेने वाट पाहत असतो. पण पुरणपोळ्या करणं एवढंच सोपं आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही. कारण पुरण करत असताना आपल्याला किती घाम फुटतो हे आपल्यालाच माहिती. अनेक वेळा हे पुरण पातळ होतं, कधी घट्ट होतं, तर कधी पुरणपोळ्या का फाटतायत याचं उत्तर आपल्याला भेटतच नाही. तर आजचा हा व्हिडिओ पाहिला तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्कीच भेटतील. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये डाळीसाठी पाणी किती घालायचं, डाळ कशी शिजवायची तिथपासून ते पीठ कसं मळायचं तिथपर्यंत आणि पोळ्या कशा भाजायच्या इथपर्यंत मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे. तर एंडपर्यंत पाहायला विसरू नका. आणि त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या ठिकाणी सर्वात आधी मी एक कुकर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मेजरिंग कपच्या मदतीने 2 कप डाळ घेतलेली आहे. ही मेजरिंग कपच्या मदतीने 2 कप घेतलेली आहे. पण वजनी प्रमाणात जर पाहिलं तर अर्धा किलो एवढी डाळ आहे आणि 2 कप डाळीसाठी आपल्याला 5 कप एवढं पाणी घ्यायचं आहे. आणि मेजरिंग कप एंडपर्यंत हाच वापरायचा आहे. तुम्ही वाटी वापरताय, ग्लास वापरताय, पण एंडपर्यंत जे मेजरिंगसाठी सामान वापरताय तेच तुम्हाला वापरायचं आहे. तर टोटल मी 5 कप एवढं याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. 3 या ठिकाणी इलायची जी आहे ती मी थोडीशी वाटून घेतलेली आहे, ती घातलेली आहे. 1 चमचा याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि त्याचबरोबर 1 चमचा या ठिकाणी हळद घातलेली आहे. आता कुकरला लावून आपल्याला चांगले 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 6 शिट्ट्यांवर ही डाळ शिजवून घ्यायची आहे. आणि जोपर्यंत आपली डाळ शिजतीये तोपर्यंत आपण पीठ जे आहे तिंबून घ्यायचं आहे. डाळ शिजायला चांगलं अर्धा तास तरी लागणार आहे. तर या ठिकाणी आपण टोटल 2 कप डाळ आणि 2 कप गूळ घेणार आहोत. त्यामुळे या ठिकाणी मी मेजरिंग कपच्या मदतीने 4 कप एवढं गव्हाचं पीठ घेते, जेणेकरून जेवढं आपल्याला पोळीसाठी आवश्यक आहे तेवढंच हे पीठ तिंबलं जाईल. तर 4 कपसाठी 4 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1 चमचा या ठिकाणी मीठ घेतलेलं आहे. मीठ तुम्ही चवीप्रमाणे वापरू शकता. त्याचबरोबर तेलाचं जे माप असतं त्या मापाने या ठिकाणी मी 2 चमचे एवढं तेल घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे तेलाचं माप नसेल तर तुम्ही नॉर्मल आपल्या जो चमचा असतो त्या चमच्याने 3 ते 4 चमचे या ठिकाणी तेल वापरायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पाणी जे आहे मी मेजरिंग कपनीच घेते. तर 4 कप पिठासाठी मला टोटल 3 कप एवढं पाणी लागलेलं आहे. आणि पाणी जे आहे ॲट अ टाईम घालायचं नाही आहे, नाहीतर पीठ जे आहे अगदीच पातळ होऊन जाईल आणि पोळ्या ज्या आहे व्यवस्थित होणार नाहीत. तर थोडंसं करत 3 कप पाणी मी याच्यामध्ये वापरलेलं आहे. आणि पूर्ण पीठ जे आहे आपण तिंबून घेतलेलं आहे. स्टार्टिंगला आपण तेल घातल्यामुळे पिठाला ज्यावेळेस भिजून हे तयार होईल त्यावेळेस याला एक स्ट्रेचेबिलिटी येईल, ज्यामुळे पोळ्या ज्या आहेत फाटणार नाहीत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी थोडंसं करत हे पूर्ण पीठ जे आहे तिंबून घेणार आहे. आणि तिंबत असताना व्यवस्थित तिंबायचं आहे. साधारणपणे 10 ते 12 मिनिट लागतात आपल्याला पीठ तिंबण्यासाठी. जेवढं तुम्ही छान पीठ तिंबाल तेवढ्या पोळ्या आपल्या व्यवस्थित एकदम मऊ लुसलुशीत होतील. तर या ठिकाणी मी पूर्ण 3 कप पाणी जे आहे वापरलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पीठ जे आहे अगदी चिकट झालेलं आहे. तर त्यासाठी ज्या मापाने आपण स्टार्टिंगला तेल घेतलं होतं त्याच मापाने आणखीन 1 माप आपण तेल घ्यायचं आहे आणि पूर्ण याच्यावर पसरवून हाताला लावून घेऊन हे पीठ आणखीन चांगलं 2 ते 4 मिनिटासाठी व्यवस्थित तिंबून घ्यायचं आहे. ज्यावेळेस हे पीठ तयार होईल त्यावेळेस या पिठाचा थोडासा कलर चेंज होईल आणि हे पीठ आपल्या हाताला सुद्धा चिटकणार नाही. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी 4 मिनिट आणखीन तिंबल्यानंतर पिठाला जे आहे चकाकी आलेली आहे आणि पीठ जे आहे हाताला बिलकुल सुद्धा चिटकत नाहीये. तर आता या स्टेजला जे आहे पिठाचा व्यवस्थित गोळा करायचा आहे आणि वरून याला थोडंसं आणखीन तेल लावायचं आहे. आणि या पिठाला आता आपण झाकून चांगलं 1 तासासाठी आपण भिजत ठेवायचं आहे. तर या ठिकाणी या पिठाला आपण साईडला ठेवून देऊयात आणि भिजल्यानंतर हे पीठ आणखीन मऊ होणार आहे. जोपर्यंत आपलं पीठ होतंय तोपर्यंत आपण पुरणाची तयारी करून घेऊयात. तर आपण ज्या मेजरिंग कपने डाळ घातलेली आहे शिजत, तर त्याच मेजरिंग कपने गूळसुद्धा मोजून घ्यायचा आहे. आणि गूळ जो आहे आपण कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून याच्यामध्ये जर खडे किंवा दगड वगैरे आलेले असतील तर ते सुद्धा निघून जातील. आणि शिवाय
ज्यावेळेस आपण हा गूळ शिजायला घालतोय त्यावेळेस अगदी इन्स्टंट हा मेल्ट होईल आणि पुरण जे आहे जास्त आपल्याला शिजवावं लागणार नाही आहे. तर या ठिकाणी मेजरिंग कपने, ज्या मेजरिंग कपने आपण डाळ घेतली होती त्याच मेजरिंग कपने या ठिकाणी 2 कप एवढं गूळ मी घेतलेला आहे. तर 1 किलोचा गुळाची ढेप होती तर त्यातलं जवळपास अर्धं म्हणजे अर्धा किलो डाळीसाठी अर्धा किलोच गूळ घेतलेला आहे. तर कुकर जे आहे 6 शिट्ट्यानंतर मी अगदी थंड होऊ दिलेला आहे. वरून मी थोडीशीही शिट्टी सोडलेली नाही आहे किंवा वाफ सोडलेली नाही आहे. त्यामुळे डाळ या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते किती व्यवस्थित शिजली आहे. जर तुम्ही 6 शिट्ट्यानंतर लगेचच याची शिट्टी हवा सोडली आणि कुकर ओपन केला तर डाळ जी आहे अशी तुम्हाला भेटणार नाही आहे. ती अर्धवट शिजलेली असेल. त्यामुळे कुकर जो आहे पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे. या डाळीमध्ये जेव्हा मी डाळ साईडला करते त्यावेळेस थोडंसं पाणी याच्यामध्ये आहे. जास्त नाही आहे पण थोडंसं आहे. पण ज्यावेळेस आपण याच्यामध्ये गूळ घालू त्यावेळेस हे पुरण जे आहे अगदीच पातळ होईल. त्यामुळे हे जे पाणी आहे आपण पूर्ण नितरवून घेणार आहोत. त्यासाठी या ठिकाणी जे आपण पुरण वाटण्यासाठी चाळणी घेतोय तीच घेतली आहे आणि याच्यामध्ये पूर्ण डाळ जी आहे ट्रान्सफर करून घेणार आहे. जेणेकरून बुडामध्ये जे पण पाणी राहील ते या भांड्यामध्ये नितरून जाईल. तर हे पाणी आपण टाकून देणार नाही आहोत. या पाण्याचा वापर आपण जी कट्टाची आमटी करणार आहोत त्यासाठी करणार आहोत. तर याला साईडला ठेवायचं आहे आणि जर पुरणामध्ये जर थोडंफार पुरण आपलं घट्ट झालं तर त्यासाठी सुद्धा तुम्ही या डाळीच्या पाण्याचा वापर करू शकता. आता कढईमध्ये मी डाळ ट्रान्सफर केली आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण जे गूळ आपण कट करून मोजून ठेवलेलं आहे ते याच्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. आता याला थोडंसं आपण मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करून याला मीडियम फ्लेमवर आपण पुरण होण्यासाठी ठेवणार आहोत. तर आपण अगदी गूळ जो आहे व्यवस्थित कट केल्यामुळे हा गूळ शिजायला साधारणपणे 7 ते 8 मिनिट एवढाच वेळ आपल्याला लागणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गूळ जो आहे मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि याला आपण हलवत हलवत पाहायचं आहे. डाळ जी आहे थोडीशी पातळ होतीये. तर जर पाणी याच्यामध्ये राहिलं असतं आत्तापर्यंत जी डाळ आहे पूर्णपणे पातळ झाली असती आणि ज्यावेळेस तुम्ही याचं पुरण कराल त्यावेळेस ते पुरणसुद्धा पातळ झालं असतं. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 3 मिनिटानंतरच अगदी याच्यातलं गूळ जे आहे ते व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे. तर आणखीन 3 ते 4 मिनिटासाठी आपण याला ठेवायचं आहे. जोपर्यंत हे गूळ जे आहे थोडंसं घट्ट होत नाही. तर या ठिकाणी 4 मिनिटानंतर हे पहा पुरण ज्यावेळेस तुम्ही चमच्यातून टाकताय त्यावेळेस जर डायरेक्टली पडत नसेल ते चमचा वाकडा केल्यावरच पडत असेल तर ही डाळ जी आहे ती व्यवस्थित तयार झाली आहे असं समजायचं. आणि ज्यावेळेस तुम्ही या डाळीतून असा चमचा फिरवताय त्यावेळेस जर ती एकत्र लवकर येत नसेल तर ही डाळ आपली पुरण वाटण्यासाठी तयार झाली आहे असं समजायचं. आता याच्यातलं पूर्ण पाणी जे आहे आटलेलं आहे. तर या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आहे आणि पुरण वाटायला सुरुवात करायची आहे. तर या ठिकाणी डाळ आणि गूळ अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. गुळाला सुद्धा एक चकाकी आलेली आहे आणि डाळ सुद्धा चमकायला सुरुवात झालेली आहे. तर आता एक पातेलं घेतलंय आणि त्याच्यावर आपण पुरण वाटण्यासाठी जी चाळणी घेतोय ती घेतलेली आहे. त्याच्यामध्ये साधारणपणे 3 ते 4 चमचे पुरण एका वेळेस घ्यायचं आहे. तर हे पुरण वाटण्यासाठी साधारणपणे मला 15 मिनिट एवढाच वेळ लागलेला होता. जास्त सुद्धा वेळ लागलेला नव्हता. कारण आपली डाळ व्यवस्थित शिजलेली आहे. त्यामुळे 3 ते 4 वेळा मध्ये हे पुरण जे आहे पूर्णपणे संपून जाईल. आता या ठिकाणी मी फुलपात्र घेतलंय जेणेकरून आपल्याला फुलपात्र धरायला सोपं जातं. जर छोटी वाटी घेतली तर डाळ जी आहे ती गरम असल्यामुळे हात भाजले जातात. त्यामुळे फुलपात्र घेतलं की पुरण जे आहे व्यवस्थित पडतं आणि शिवाय थोडंसं फास्ट आपली ही प्रोसेस व्हायला सुरुवात होते. तर अशाच पद्धतीने याला गोल गोल फिरवत आपण जे आहे पूर्ण जे पुरण आहे ते वाटून घेणार आहोत. तर या ठिकाणी साधारणपणे मला टोटल अर्धा किलो पुरण वाटण्यासाठी 15 मिनिट एवढाच वेळ लागला होता आणि तुम्हाला ही पण मेहनत करायची नसेल तर तुम्ही डायरेक्टली मिक्सरला हे पुरण वाटून घेऊ शकता. मिक्सरला सुद्धा हे पुरण खूपच छान होतं. डाळ अगदी परफेक्ट शिजल्यामुळे पुरण वाटायला काहीही मेहनत लागत नाही. तर 15 मिनिटानंतर जवळपास माझं पुरण जे आहे संपत आलेलं आहे आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता डाळ जी आहे परफेक्ट शिजल्या असल्यामुळे अगदी इझिली हे पुरण वाटलं जातं. आणि एंडचं हे जे पुरण आहे तुम्ही न वाटता याला साईडला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून आपण ज्यावेळेस
आमटी करतोय पुरणपोळीसाठी, त्या आमटीमध्ये आपण याचा वापर करणार आहोत. तर हे जे पुरण आहे थोडंसं ओबड-धोबड आहे, याला मी साईडला काढून वाटीमध्ये ठेवून देणार आहे, जेणेकरून आपण ज्यावेळेस कटाची आमटी करतोय त्याच्यामध्ये याचा वापर होणार आहे. तर पूर्ण डाळ जी आहे वाटून झालेली आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला हे ओपन करून दाखवते. हे पहा, पुरण जे आहे अगदी परफेक्ट झाले, कन्सिस्टन्सीचं झालंय. जास्त पातळ पण नाहीये, जास्त घट्टसुद्धा नाहीये आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याचा अगदी परफेक्ट असा गोळा तयार होतोय. याला एक व्यवस्थित बाइंडिंग आलेली आहे. अगदी असं मोकळं-मोकळं असं पुरण झालेलं नाहीये. जसं पुरणपोळीसाठी आपल्याला गरज असते तशाच पद्धतीचं हे पुरण तयार झालेलं आहे. तर पुरणाला साईडला ठेवूयात. आता आमटीची तयारी करून घेऊयात. तर या ठिकाणी मी अर्धा वाटी खोबऱ्याचे तुकडे, 10 ते 12 लसणाचे तुकडे, 1 इंच आल्याचा तुकडा, त्याचबरोबर 3 या ठिकाणी इलायची, 4 लवंगा आणि त्याचबरोबर 1 मोठी इलायची घेतलेली आहे, 2 तेजपत्ता आणि या ठिकाणी भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याचबरोबर 1 स्टार ॲनिस म्हणजे स्टार फूल आपण ज्याला म्हणतो आणि 7 ते 8 या ठिकाणी काळी मिरी घेतलेले आहेत. 1 चमचा बडीशोप घेतलेली आहे आणि त्याचबरोबर हे सर्व वाटण आपण आता एकदम बारीक करून घेणार आहोत. तर आपलं भाजीचं जे वाटण आहे ते या ठिकाणी तयार झालेलं आहे. आता भाजीची फोडणी तयार करून घेऊयात. तर वाटण जे आहे साईडला ठेवून घेऊयात. या ठिकाणी एक कढई घेतलेली आहे आणि 3 चमचे त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे. तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता. तुम्हाला कमी आवडत असेल तर कमीसुद्धा वापरू शकता. तेल कडक तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी कढीपत्ता, हिंग आणि त्याचबरोबर 2 मीडियम साईजचे टोमॅटो जे आहेत ते चॉप करून घेतलेले आहेत आणि आता या टोमॅटोला व्यवस्थित 2 मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटं फ्राय झाल्यानंतर आपण इतर मसालेसुद्धा याच्यामध्ये घालणार आहोत. तर चांगलं 2 मिनिटासाठी मी याला हाय फ्लेमवर फ्राय केलं आहे आणि मीडियम फ्लेम करून याच्यामध्ये 1.5 चमचा हळद घातलेली आहे आणि आणखीन एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आता या ठिकाणी अर्धा चमचा धना पावडर घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेला आहे, त्याचबरोबर 1 चमचा कश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे, अर्धा चमचा आपलं नॉर्मल लाल तिखट घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा या ठिकाणी काळं तिखट घेतलेलं आहे. तुमच्याकडे काळं तिखट जर नसेल तर तुम्ही कांदा लसूणची पेस्टसुद्धा या ठिकाणी वापरू शकता. आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून 2 मिनिटासाठी फ्राय करायचं आहे आणि याला जेव्हा तेल सुटायला सुरुवात होईल त्यावेळेस जे वाटण आपण साईडला तयार करून ठेवलं होतं ते याच्यामध्ये घालायचं आहे आणि वाटण मिक्स करून चांगलं 2 मिनिटासाठी याला फ्राय करायचं आहे. सर्व वाटण मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला हवं आणि तेलामध्ये व्यवस्थित फ्राय व्हायला हवं. तर 2 मिनिटासाठी फ्राय करून आपण जे पुरण बाजूला काढून ठेवलं होतं ते याच्यामध्ये घालायचं आहे. त्याचबरोबर डाळीचं पाणी आपल्याला पुरणात लागलं नव्हतं तर ते सुद्धा या डाळीमध्ये वापरायचं आहे. आणि त्याचबरोबर 1 लिंबाच्या साइजचं चिंच मी 1 तासासाठी भिजत ठेवली होती. तर ते पाणी डायरेक्टली याच्यामध्ये घालायचं आहे. आता हा सर्व मसाला आपण व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि 2 मिनिटासाठी व्यवस्थित याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये पुरण आणि डाळ घातल्यामुळे ही आमटी जी आपण तयार करतोय ती अगदी घट्ट होईल. त्यासाठी याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे, जेणेकरून आमटी जी आहे अगदी पातळ होईल. तर साधारणपणे 3 ते 4 वाटी पाणी याच्यामध्ये लागेल. पण तुम्हाला आणखीन आमटी पातळ हवी असेल तर आणखीन पाणी तुम्ही याच्यामध्ये वाढवू शकता. तर या ठिकाणी कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी पण आवडत असेल तशी कन्सिस्टन्सी तुम्ही या ठिकाणी ठेवायची आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सध्याला तरी आमटी पातळ दिसत आहे. पण जशी-जशी ही शिजेल तसं या आमटीला घट्टपणा येईल आणि आमटी तयार झाल्यानंतर सगळ्यात शेवटी मी याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. तर साधारणपणे 1.5 चमचा एवढंच मीठ याच्यामध्ये घालायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून साधारणपणे 7 ते 8 मिनिट याला शिजायला लागतात. ज्यावेळेस उकळी येईल त्यावेळेस मीडियम फ्लेमवर याला 7 ते 8 मिनिटासाठी तुम्ही फ्राय होऊ द्यायचं आहे. तर ही जी आमटी आहे अगदी चटपटीत आणि झणझणीत तयार होते आणि पोळीबरोबर याचा टेस्ट खूपच छान लागतो. शेवटी मी याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर कट करून घातलेली आहे वरून आणि चांगलं 10 मिनिटासाठी ही आमटी मी शिजू दिली होती. तर या ठिकाणी आमटी आपली तयार झालेली आहे. हिला कलर किती मस्त आलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता याचं गॅस बंद करायचं आहे. आमटी आपली तयार झालेली आहे. तर आता
पिठाला ठेवून चांगलं 1 तास झाला होता. तर या ठिकाणी हे पहा किती मऊसूत असं पीठ तयार झालेलं आहे आणि पीठ तयार झालंय का नाही हे चेक करण्यासाठी एक मी या ठिकाणी तुम्हाला स्टेप सांगते. ज्यावेळेस तुम्ही या पिठाला असं स्ट्रेच करताय, त्यावेळेस जर रबरासारखं हे पीठ असं स्ट्रेच होत असेल, याला स्ट्रेचेबिलिटी आलेली असेल, तर हे पीठ व्यवस्थित तयार झालंय. आणि जर अशी स्ट्रेचेबिलिटी पिठाला येत नसेल, याचा अर्थ या पिठाला बिलकुलसुद्धा चिकटपणा नाही आहे किंवा गहू जो आहे त्याला चिकटपणा नाही आहे. मग अशा गव्हासाठी ज्यावेळेस तुम्ही पीठ मळताय त्याच वेळेस त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे एवढं मैदा याच्यामध्ये ॲड करायचं आहे, जेणेकरून पीठ जे आहे अगदी चिकट होईल आणि ज्यावेळेस तुम्ही पोळ्या करताय त्यावेळेस त्या फाटणार नाहीत. तर या ठिकाणी ज्या पण साईजच्या तुम्हाला पोळ्या करायच्या आहेत त्या साईजचा या ठिकाणी गोळा घ्यायचा आहे. हा गोळा जरी छोटा दिसत असेल तरी याच्या खूप मोठ्या साईजच्या पोळ्या होतात आणि जर तुम्हाला छोट्या साईजच्या पोळ्या करायच्या असतील तर याच्या निम्माच गोळा तुम्हाला या ठिकाणी वापरायचा आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीने बोटांच्या मदतीने याला पसरवून घेऊन याची एक वाटी मी तयार केलेली आहे आणि या वाटीमध्ये आता ज्या साईजचा तुम्ही पिठाचा गोळा घेतला होता त्याच साईजचं पुरण घ्यायचं. तर या ठिकाणी आता पुरणाच्या गोळ्याला मी या पिठावर ठेवून अशा पद्धतीने दोन्ही हाताने या गोळ्याला कव्हर करून घेते आणि पिठाला जे आहे वरच्या साईडला आपण गोळा करून घ्यायचा आहे. आणि पीठ एकदा जॉईंट झालं की या पिठाला पूर्णपणे बंद करून आपण बोटाच्या मदतीने असं याला प्रेस करत याला गोळ्यावरच आपण प्रेस करून घ्यायचं आहे. आता या गोळ्याला आपण हातावर थोडंसं थापून घ्यायचं आहे, जेणेकरून याला शेप येईल आणि थापून झाल्यानंतर याला थोडंसं पीठ आपण लावून घेणार आहोत. तर पूर्ण गोळ्याला आपण व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे. तर या पोळ्या ज्या आहेत आपण पिठाच्या करतोय, जेवढ्या पण मोठ्या साईजच्या पोळ्या तुम्हाला हव्या असतील त्या साईजचा तुम्ही गोळा घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला छोट्या साईजच्या पोळ्या हव्या असतील तर त्या साईजचा गोळा तुम्ही या ठिकाणी घ्यायचा आहे. तर मी ही जी पोळी आहे खूपच मोठ्या साईजची केली होती, त्यामुळे मी गोळासुद्धा मोठा घेतलेला होता. तर आता बेलनाच्या मदतीने जशा पद्धतीने आपण पराठा वगैरे लाटतोय तशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची आहे. पीठ अगदी मऊ आणि व्यवस्थित स्ट्रेचेबिलिटी त्या पिठाला आलेली होती, त्यामुळे या ठिकाणी तुम्ही पाहू शकते पीठ जे आहे बिलकुलसुद्धा फाटत नाही आहे आणि अगदी व्यवस्थित पोळी जी आहे लाटली जाते. पुरणसुद्धा अगदी परफेक्ट आपलं तयार झालेलं होतं. ज्या पण साईजच्या पोळ्या तुम्हाला करायच्या आहेत त्या साईजच्या पोळ्या तुम्ही या ठिकाणी करू शकता. आता ज्या ठिकाणी तुम्हाला थोडंफार पुरण वगैरे दिसत आहे त्या ठिकाणी तुम्ही लगेचच थोडंसं कोरडं पीठ घालून घ्यायचं आहे, जेणेकरून पोळी जी आहे ती फाटणार नाही. तर अशा पद्धतीने मी अगदी थोडंसं पीठ याच्यावर लावून घेतलेलं आहे आणि या पोळीला जेवढ्या पण मोठ्या साईजची तुम्हाला हवी आहे त्या साईजची मी लाटून घेते. तर या ठिकाणी अगदी मोठ्या साईजची पोळी तयार झालेली आहे. त्यानंतर तव्याला आपण व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही पोळी घालताय तिथे तव्याला चिटकू नये आणि ज्यावेळेस तुम्ही त्याला भाजताय कडची वगैरे लागून सुद्धा ती फाटू नये. आता पोळीला मी एका साईडला पूर्ण तेल लावून घेतलेलं आहे आणि तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतरच याच्यावर मी ही पोळी घातलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पोळी जी आहे अगदी तव्याच्या साईजची मी पोळी तयार केलेली आहे. अगदी मोठी तयार झालेली आहे, अगदी पातळ आणि मऊसूत तयार झालेली आहे. कुठे हे फाटलेली नाही आहे. आणि याच्यानंतर कढईच्या मदतीने तुम्ही याच्यावर पूर्ण तेल जे आहे स्प्रेड करून घ्यायचं आहे, जेणेकरून पोळी जी आहे व्यवस्थित फ्राय होईल आणि कोरडी कोरडी अशी लागणार नाही. तर आता या ठिकाणी पाहू शकता पोळी किती व्यवस्थित या ठिकाणी फुगायला सुरुवात झाली आहे आणि हिचा वरचा कलर जो आहे चेंज झालेला आहे. आता या स्टेजला सर्व याच्या कडा ज्या आहेत सैल करून घ्यायच्या आणि त्यानंतर या पोळीला आपण पलटून घ्यायचं आहे. तर अगदी परफेक्ट आणि एकदम पातळ अशी ही पुरणपोळी तयार झालेली आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कुठेही ही पोळी फाटलेली नाही आहे. शिवाय एकदम मोठ्या साईजची डबल एक्सेल साईजची ही पुरणपोळी तयार झालेली आहे. तर या ठिकाणी पाहू शकता कलरसुद्धा हिला किती परफेक्ट आलेला आहे. तर आता या अशाच पद्धतीने मी सर्व पोळ्या ज्या आहेत या ठिकाणी भाजून घेतलेल्या आहेत. तर आता पोळी जी आहे भाजून झालेली आहे. दुसऱ्या साईडने पण मी याला पलटून घेते आहे. दुसऱ्या साईडने सुद्धा ही पोळी तयार झालेली आहे.
तर कडची लागून काही ठिकाणी ही पोळी माझ्याकडून फाटली होती, पण इतर सर्व पोळ्या ज्या आहेत अगदी परफेक्ट या तयार झालेल्या होत्या. तर आता ही ही पोळी भाजून तयार झालेली आहे. आता हिला आपण साईडला काढून घेऊयात. तर अशाच पद्धतीने मी उरलेल्या सर्व पोळ्यासुद्धा या ठिकाणी तयार करून घेतल्या होत्या. याला पाहूनच तुम्हाला कळत असेल की ही पोळी किती मऊसूद आणि किती परफेक्ट तयार झालेली होती. तर अशाच पद्धतीने मी दुसरी पोळीसुद्धा भाजलेली या ठिकाणी तुम्हाला दाखवलेली आहे. तर फ्रेंड्स, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट सेक्शनमध्ये सांगायला, आणि त्याचबरोबर तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करायला, शेअर करायला, आणि माझ्या व्हिडिओला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्व पोळ्या ज्या आहेत त्या मी ताटामध्ये या ठिकाणी काढून घेतलेल्या आहेत. तर गरमागरम कट्टाच्या आमटीबरोबर तुम्ही ही पोळी सर्व करू शकता. या ठिकाणी तुम्हाला एक पोळी मी हातामध्ये घेऊन सुद्धा दाखवते की ही किती जास्त मऊसूत झालेली आहे. अगदी प्रेस केलं तरी फाटत सुद्धा नाही आहे, आणि अगदी मऊसूत आणि खायला एकदम टेस्टी अशी पुरणपोळी तयार झालेली होती. ही रेसिपी फॉलो केली तर तुमची पुरणपोळी कधीच चुकणार तर नाहीच, त्याचबरोबर कटाची आमटीसुद्धा एकदम परफेक्ट तयार होईल. रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये सांगायला, त्याचबरोबर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.